ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आता जाऊयात सिंधुदुर्गात। मालवणमधील भाजप कार्यालयाबाहेर शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष पाहायला मिळाला। विजय मिरवणूक भाजप कार्यालयासमोर आता नेली गेली आहे। भाजप कार्यकर्ते कार्यालय बंद करून गेल्याने हा संघर्ष टळलाय। तर आपण पाहतोय भाजप कार्यकर्ते कार्यालय बंद करून गेल्यामुळे हा संघर्ष टळलेला आहे। ही विजय मिरवणूक भाजपच्या कार्यालयाबाहेर नेली गेली होती आणि त्यामुळे हा गोंधळ होण्याच्या आधीच भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी इथून गेले, त्यामुळे हा संघर्ष टळलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय भाजप कार्यालयाबाहेरच फटाके फोडण्यात आलेले आहेत, मात्र हे भाजप कार्यालय बंद असल्याने पुढील संघर्ष टळलेला आहे। मालवणमधील भाजप कार्यालयाबाहेर शिंदेंच्या शिवसेनेचा हा जल्लोष आपण पाहतोय। अगदी अटीतटीची ही निवडणूक होती। रवींद्र चव्हाणांची प्रतिष्ठा खरं तर या ठिकाणी पणाला लागलेली होती। अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा निलेश राणे यांच्या पदाधिकारी नेत्यांमध्ये झाले आणि त्यानंतर हा जल्लोष शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातो, तोही भाजपच्या कार्यालयासमोर। मात्र वेळीच भाजपचे कार्यकर्ते कार्यालय बंद करून गेल्याने पुढील संघर्ष वादावादी टळलेली आहे। कार्यालयाबाहेरच फटाके फोडले गेलेले आहेत। विजयी मिरवणूक भाजपच्या कार्यालयासमोर नेली गेली, तिथे फटाके फोडले गेले, कार्यकर्ते गुलाल उधळत नाचले। मात्र हे कार्यालय बंद असल्याने पुढील संघर्ष टळलाय। आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी दाखल झालंय। काँग्रेस सर्व 227 जागा लढवण्यावर ठाम आहे। समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची तयारी दिसतेय। चर्चेसाठी असलम शेख दाखल झालेले आहेत। काँग्रेसने मनपा निवडणुकीत एकला चलोरीचा नारा दिलेला आहे। पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची मानली जाते। काँग्रेस सर्व 227 जागा लढवण्यावर ठाम असल्याचं कळतंय।